हे विठ्ठलाशी संगत करत असावे। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं की इथं एवढी दर्दी अशी माणसं आहेत, खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे। या सभागृहामध्ये ही ज्ञानवंत प्रज्ञावंत अशी माणसं आहेत, साहेबांच्यावरती मित्र परिवारातली माणसं आहेत, हरिभाऊंच्या मित्र परिवारातली त्यांच्या कुटुंबातली माणसं आहेत की आणि नानीवरती प्रेम करणारी त्याच्या गावाकडची काही माणसं आपल्याला इथं दिसत आहेत। थोर मोठी माणसं आणि संत हे जीवनात चमत्कार करत नसतात, तर त्यांचं जगणं वागणं हे चमत्कार असतं। तर आदरणीय केळे साहेबांचे वडील सोपान काका हे ह्यांचा एक वेगळा चमत्कार होता। एक अशिक्षित लोकांनी आवरलेला अडाणी माणूस तो गुरुच्या सानिध्यात जातो, अक्षर ओळख करून घेतो काय, औरंगाबादला येडशीला जाऊन हमाली करतो काय, अध्यात्माच्या वाटेला जातो काय, कीर्तन समाज प्रबोधनानं लोकांच्या मध्ये प्रकाशमान होतो काय आणि संत म्हणून उरतो काय। हा चमत्कारापेक्षा वेगळा भाग नाही। नानी जी या अशिक्षित अशा पुरुषाशी पत्नी म्हणून येते काय, आई आणि वडिलांच्याकडून कसलेही प्रेम मिळत नाही आणि घरातले आणि नात्यातले लोकांच्याकडून कसलाही आधार मिळत नाही, अशा वेळी ती कणखरपणाने एक वादळ बनून जगते काय आणि स्वतःच्या मुलाला चिमणीवरती अभ्यास करायला मदत करण्यापासून ते स्वयंप्रकाशित मर्क्युरी, साहेबांचा मर्क्युरी असा उल्लेख करायला पाहिजे कारण त्यांनी जग प्रकाशित केलेला आहे, इथपर्यंत ती नेते काय आणि इतक्या अभावग्रस्त याच्यामधून सुद्धा ती संसाराचं सोपान कशी गाठते हे आपल्याला चमत्कारापेक्षाही काही कमी नाही। एक केळेवाडीच्या महाराणावरती या नानीच्या आणि काकांच्या पोटी जन्माला येणारा डॉक्टर मुरली केळे त्या महाराणावरती स्वतःचा शिक्षणाचा श्रीगणेशा करतो काय, बार्शी त्याच्यानंतर उस्मानाबाद औरंगाबादला येतो काय, शिकतो काय, इंजिनियर होतो काय आणि आई वडिलांची सेवा एक आधुनिक श्रावण बाळ म्हणून करतो काय आणि चिमणीवरती अभ्यास करून की अंधाराच्या नगरीतून येऊन प्रकाशाच्या स्वप्न नगरीत जातो काय आणि विद्युत क्षेत्रातल्या सर्वोच्च पदावरती अध्यक्ष म्हणून विराजमान होतो काय, अन्यायाला विरोध करून येडक्याप्रमाणे अनेकांना धडका देतो काय आणि आज संतत्वाच्या पातळीवरती हरिभक्त म्हणून उतरतो काय। हे चमत्कारापेक्षा कमी नाही, हे सहज शक्य नाही, ही एक वेगळी दैवी शक्ती असते आणि म्हणून त्याला ते शक्य झालेलं आहे। आपल्याला वसा आणि वारसा मिळत असतो आणि म्हणून केळे साहेबांना आईंच्याकडून आणि वडिलांच्याकडून असा वारसा मिळालेला आहे। आमची पिढी श्यामची आई या कादंबरीनं संस्कार झालेली आहे। श्यामची आई श्यामला काय करते, मनाला घाण लागू नये म्हणून जपायला शिकवते, परंतु नानी ही श्रम करून पुढे जायला शिकवते। मी या ग्रंथाला माझी प्रस्तावना आहे, 12 पानाची प्रस्तावना आहे, तर त्या प्रस्तावनेमध्ये मी असं म्हटलेलं आहे, थोडी तुलना केलेली आहे कारण श्यामची आई आणि नानी ह्या दोन कलाकृती आमच्या दृष्टीनं फार जिव्हाळ्याच्या आहेत। नानी ही झपाटून टाकते। नानी हा ग्रंथ, या ग्रंथाने मी झपाटून गेलो। 2020 साली साहेबांनी मला हे पुस्तक दिलं आणि मी झपाटून गेलो। नानी ग्रंथाची अक्षरशः पारायणी केल्यासारखी केली। माझ्या आईला नानी हे पुस्तक वाचायला दिलं आणि नानी म्हणजे आई आमची कितीतरी वेळा ते पुस्तक वाचताना रडायला लागली आणि थोडंसं थांबून मग तिने वाचलं। म्हणजे एक चांगलं पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवू शकते, जे सकस असते, म्हणून नानी हे पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवू शकते, इतकी ताकद त्या पुस्तकामध्ये आहे। म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे की हे पुस्तक आपण आयुष्यात एकदा तरी वाचायला पाहिजे। एक खेड्यात येणारी धनगर जातीतून नाना काकांची पत्नी म्हणून जगणारी अशा बाईच्या जीवनात वेगळं असं काय घडणार, असं सर्वसामान्य माणसाला तुम्हाला मला प्रश्न पडतो। पण दुःखाला हरवून अजिंक्य राहते अशी बाई, तिचं रामायण आणि महाभारत म्हणजे ही कहाणी आहे। या चरित्र ग्रंथानं आपल्याला खूप काय दिलेलं आहे, म्हणजे लढाईचं बळ दिलेलं आहे। आज आपण पाहतो हिंदू स्त्रीचं जगणं की काय आहे, म्हणजे तिने प्रश्न विचारायचे नाहीत, तिने राबायचं आणि निमूटपणे सहन करायचे हे आपल्याला दिसतं। परंतु नानी मग निर्मोही फडके मॅडमने असं सांगितलं की
या कलाकृतीचं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि स्त्रीवादी दृष्टिकोनातून अभ्यास होणं गरजेचं आहे. परंतु नानी या चरित्र ग्रंथाचा अभ्यास करत असताना असं आपल्याला जाणवतं की नानीला स्त्रीवाद आपण लावून त्याची समीक्षा जर करायचा प्रयत्न केला तर ती योग्य होईल काय? कारण नानीनं कोणताच वाद न घालता, अगदी नवऱ्याशी सुद्धा वाद न घालता संसार केलेला आहे, नेटका केलेला आहे. आणि त्याच्यामुळं स्त्रीवादाचे तत्वज्ञान आपल्याला माहित आहे अलीकडे काय, हक्क, स्वाभिमान, संघर्ष, या सगळ्या गोष्टी. परंतु नानीनं हे प्रचंड कष्ट केलेला आहे, परंतु हक्क कधी सांगितला नाही, अधिकार कधी सांगितलं नाही. एखादी बाई आजची असती ते नवऱ्याला सोडून गेली असती, तिने आत्महत्या केली असती. एकाकी जगणं हे कुणालाही शक्य नाही. दीर्घकाळ नानीने एकटीनं संसार केलेला आहे, तरीही नवऱ्याला कोणताही दोष दिलेला नाही. म्हणजे सहन किती एखादी स्त्री करते त्याचं प्रतीक आपल्याला नानीच्या रूपानं दिसतं. नानी त्या केळेवाडीच्या महाराणावरती कशी जगली हे आपल्याला तिथे गेल्याशिवाय कळत नाही. कारण नानी किती अभावग्रस्तेतून, दुःख, दारिद्र्यातून जगली हे आपल्याला या पुस्तकातून कळतं. म्हणून हरिभाऊनी हे पुस्तक 7 प्रकरणामध्ये लिहिलेलं आहे. 7 प्रकरण. पहिलं आहे या चरित्र ग्रंथाचं ही एक मूळ कलाकृती कशी आहे. दुसरं आहे समाज जीवन, म्हणजे यातलं ग्रामीण समाज जीवन हे दुसरं प्रकरण आहे. आणि तिसरं प्रकरण आहे ते यातलं धनगरी समाज जीवन. चौथं आहे नानी बहुआयामी व्यक्तिमत्व. आणि 5वं आहे यातली व्यक्तिचित्रण, स्त्री आणि पुरुष. यात काही चांगली माणसं आहेत, काही वाईटही माणसं आहेत. ही सगळी माणसं सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीचे केळे साहेबांनी छान पद्धतीने मांडलेली आहे. आणि त्याच्यानंतर निवेदन भाषा शैली हे प्रकरण 6वं आहे. आणि 7वं आहे वाङ्मयीन वैशिष्ट्ये. तर या सगळ्यातून आणि त्याच्यानंतर 7 परिशिष्ट पण जोडलेली आहे. केळे साहेबांची एक चांगली मुलाखत पण त्या ह्याला जोडलेली आहे. आणि साहेबांची वंशावळ दिलेली आहे, कठीण शब्दाचे अर्थ दिलेले आहेत. म्हणजे मराठवाडी माती किती सुपीक आहे हे यातनं दिसतं. ही जी कलाकृती आहे, दलित साहित्यात भूक ही एक आपल्याला अत्यंत महत्वाची उठावदार अशी बाब दिसते. या नाणीमध्ये आपल्याला भूक आणि भुकेचे अनेक वेदनांचे कंगोरे दिसतात. आणि ही जी कलाकृती आहे ती कलाकृती आपल्याला खूप अंतर्मुख करायला लावते, वाचताना खिळवून ठेवते. डोळे भरून आले तरी ती काय करते, पुढे काय लिहिले वाचायला भाग पडते. या नाणी कलाकृतीवरती नाणी नावाचा चित्रपट पण येतो आहे, ज्याची गाणी पुण्यातले जे माजी DYSP धनंजय सोलनकर साहेब आणि आम्ही लिहिलेले आहे. तर त्यांनी एका गाण्यामध्ये नानीचं मोठेपण सांगताना असं म्हटलंय की दुःखाचा डोंगुर इंगळाचा डोंगुर तिच्या पदरात बांधला, आसवांचा समेंदर तिच्या डोळ्यात आटला. इंगळ म्हणजे तप्त विस्तव, या तप्त विस्तवांचा डोंगर ज्या स्त्रीच्या पदरामध्ये बांधलेला होता, अशी स्त्री जिच्या डोळ्यामध्ये आसवांचा समुद्र आटलेला आहे, तिनं वाहू दिलेला नाही, अशी ही एक स्त्री आपल्या पुढं या नानीच्या रूपाने दिसते. मी एका गाण्यामध्ये असं म्हटलंय की नानी ही काय आहे, माय मराठी मातीच्या अंगणीची नानी ही सुंदर अशी रांगोळी आहे. म्हणजे नानीने किती सोसलं, किती जगलं. नानी ही एक लोक महिला विद्यापीठ आहे. आज इथं आदरणीय माजी कुलगुरू साहेब आहे, हे आपण तज्ञांच्या समितीच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करतो. त्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यात किती रुजतं, वर्तनामध्ये, त्याच्या ज्ञानामध्ये आणि त्याच्या आर्थिक ह्याच्यामध्ये किती फरक पडतो हे आपल्याला सांगता येईलच की नाही याची खात्री नाही. परंतु नानीच्या जीवनानं मात्र अनेकांच्या जीवनामध्ये बदल घडतील हे मात्र मी निश्चित सांगू शकतो. आणि म्हणून नानी हे एक लोक महिला विद्यापीठ आहे. आणि भविष्यामध्ये हरिभाऊंनी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, हे पुस्तक मराठी वाचक असतील, रसिक असतील आणि संशोधक असतील, त्यांना नानीचं आकलन करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करेल याचा विश्वास वाटतो. आणि नानीची दखल महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठांनी घ्यावी, अशी सुंदर कलाकृती आहे. आणि नानीचं भाषांतर भारतासह जगातल्या अनेक भाषांमध्ये व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. खूप काही बोलायचं होतं, परंतु कार्यक्रमाला वेळ झालेला आहे, मला चिठ्ठी आलेली आहे, त्यामुळे मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नानीच्या अर्थात मोरहरी केळे यांच्या आईच्या जीवनातील अनेक चढ उतार
वरद सरांनी भाष्य केलेलं आहे. खरं तर ही खरी भावना, निस्सीम भावना ही सरांबद्दलही त्यांनी व्यक्त केली, परंतु भूक आणि भुकेचे कंगोरे या लेखनात आहे असं सरांनी या निमित्ताने मांडलेलं आहे. सरांचे मनपूर्वक धन्यवाद. खरं तर ज्यांच्या हस्ते या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन झाले असे आमचे मार्गदर्शक डॉक्टर पी विठ्ठल सर हे नवोत्तर पिढीतील महत्त्वाचे समीक्षक, कवी, अभ्यासक म्हणून सर्वांना ख्यातकीर्त आहेत. त्यांनी 3 कविता संग्रह लिहिलेले आहेत. माझ्या वर्तमानाची नोंद, 01 मी सार्वकालिक सर्वत्र आणि त्यांची महत्त्वाची कादंबरी आता 2023 मध्ये आली, संभ्रमाची गोष्ट, आणि त्यानंतर करुणेचा अंतस्वर असेल, समन्वयाचे क्षेत्र असेल, अशा विविध लेखन साहित्यकृती त्यांनी लिहिलेल्या आहे. आणि सरांचं एक महत्त्वाचं विशेष म्हणजे सर मराठी भाषा चे महाराष्ट्राचे सल्लागार समितीवर सदस्य आहेत. मी सरांना विनंती करतो की या प्रसंगी आपले मत नोंदवा. सर्वांना नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे माजी कुलगुरू गुरुवर्य डॉक्टर सुधीर गव्हाणे सर, जे या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतो आहे, असे महापारेषणचे कार्यकारी संचालक जे ट्रेन असल्यामुळे थोडेसे लवकर गेलेले आहेत, असे पडळकर साहेब, ज्यांनी या समीक्षा ग्रंथावर भाष्य केलेलं आहे, असे माझे स्नेही डॉक्टर निर्मोही फडके, डॉक्टर मुकुंद वलेकर, या समीक्षा ग्रंथाचे लेखक समीक्षक हरिभाऊ कवडे, माझे मित्र डॉक्टर दैवत सावंत, सभागृहामध्ये उपस्थित असलेले ग्रामीण साहित्य चळवळीचे श्रेष्ठ भाष्यकार, विद्रोही साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य डॉक्टर वासुदेव मुराटे सर, माझे स्नेही प्राचार्य रामकिसन दहीफळे, सोलापूरवरून आलेले माझे ज्येष्ठ स्नेही गोविंद काळे, माझे आप्तेष्ट सुभाष आणि अंजली राठोड आणि उपस्थित भाऊ बहिणींनो. मला कल्पना आहे की खूप वेळ झालेला आहे आणि भूकही लागलेली असण्याची शक्यता आहे, पण तरीही एक औपचारिकतेचा भाग म्हणून मी तुमच्याशी काही वेळ संवाद साधेल. खरं तर माझ्या आधी निर्मोही फडके मॅडम आणि मुकुंद वलेकर सर यांनी अत्यंत आस्थेनं या ग्रंथाची समीक्षा आपल्या समोर ठेवलेली आहे, चर्चा आणि चिकित्सा केलेली आहे. पडळकर साहेब आपल्यातनं या ठिकाणातनं बाजून बाहेर गेलेले आहेत, परंतु मोठे अधिकारी असूनही आणि आडनाव पडळकर असूनही इतक्या सभ्यतेनं आणि सौम्यपणे ते आपल्याशी बोललेले आहेत. हे आता मला खूपच कौतुक वाटलं त्यांचं. ते इथे असायला हवे होते. फार उत्तम असं ते बोललेले आहेत. तर या सगळ्या ग्रंथाच्या निमित्तानं खरं तर खूप काही टिपणं माझ्या हातात होती, परंतु या सगळ्या गोष्टींना मी बाजूला ठेवून काही एक मुक्त चिंतन तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. मुळात ज्या लेखकाच्या निर्मितीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत असे डॉक्टर मुरहरी केळे. काही माणसं आपल्या आयुष्यात उशिरा येतात. डॉक्टर मुरहरी केळे आणि माझा परिचय फार अलीकडचा आहे, पण आता असं वाटतं की तो परिचय आधी व्हायला हवा होता. त्याचं कारण असं की अनेकदा असं होतं की खूप मोठे अधिकारी असतात आणि आपण केलेली निर्मिती, म्हणजे अधिकारी म्हणून ते मोठे असतात पण लेखक म्हणून ते फार सुमार असण्याची शक्यता असते अनेकदा. परंतु असं असतं की मग त्यांचे जे काही अनुयायी असतात ते मग ते साहेबांनी लिहिलंय म्हणजे ते श्रेष्ठ दर्जाचं आहे असं सतत म्हणत असतात. पाडगावकरांनी यांनाच म्हटलेलं होतं की नेता जरी का पादला होईवा सुगंधू म्हणे, असं. म्हणजे ते अनुकरण किंवा अनुयायांचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपण सगळे आज आहोत. मला हे जाणीवपूर्वक हे सांगायचं आहे की डॉक्टर मुरहरी केळे हे त्या कॅटेगरीतले लेखक नाहीत, ज्यांचं एक सांस्कृतिक भान वेगळं आहे, समाजाकडे बघण्याचं भान वेगळं आहे, भोवतालाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते अत्यंत संवेदनशील मनाचे असे लेखक आहेत. त्यामुळे केळे सर तुमच्या या संहितेनं मला आनंद दिला आणि आनंद या गोष्टीचा आहे की अशा एखाद्या चांगल्या संहितेचं एखादा समीक्षा ग्रंथ प्रकाशित होतो आहे. खरं तर काही वर्षांपूर्वी त्यांनी मला एडका हे त्यांचं आत्मचरित्र पाठवलेलं होतं आणि हे आत्मचरित्र वाचल्यानंतर मला
जाणवलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे. आपण सगळे महापारेषण किंवा महावितरणचे कर्मचारी आहात, परंतु तुमच्यासाठी म्हणून सांगतो, फार मी वाङ्मयीन बोलणार नाही इथे, परंतु साधारणपणे आपल्याकडे 60 काळामध्ये काही वेगवेगळ्या स्वरूपाची आत्मकथनं आली, विशेषतः दलित ग्रामीण आत्मकथनं आली, आणि तोच एक ट्रेंड 90 पर्यंत चालू होता. आणि नंतर असं वाटायला लागलं की आता त्याच आवर्तामध्ये हे सगळं काही फिरतंय लेखन. परंतु मोरारी केळे सरांचं हे पुस्तक आल्यानंतर मला वाटलं की अरे नाही, हे आवर्त भेदून पुढे जाणारं हे पुस्तक आहे. त्याचं कारण हे केवळ एखाद्या स्त्रीचं चरित्र नाही, हे केवळ एखाद्या काळाचा पट नाही, तर हा एक आपल्या सगळ्या लोकांचा एक सांस्कृतिक इतिहास आहे. विशेषतः ज्या समूहात डॉक्टर केळे येतात, धनगर समूहाचं ते प्रतिनिधित्व करतात. जात नाव या गोष्टी आपल्या हातात नसतात, म्हणजे त्या काही गोष्टी आपल्याला बाय बर्थ मिळतात किंवा जन्मजात मिळतात. आणि डॉक्टर मुरहरी केळे यांना आपल्या जातीचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या संस्कृतीचा विलक्षण अभिमान आहे. हे त्यांच्या 3ही कलाकृतीतून आपल्याला दिसतं. विशेषतः पहिली कलाकृती मी काही वाचलेली नाही, म्हणजे जगी ऐसा बाप हो, परंतु तिच्याविषयी मी काही एक ऐकलेलं आहे. परंतु येडका वाचल्यानंतर आणि आता पुन्हा नानी वाचल्यानंतर मी खूप अस्वस्थ झालो. अस्वस्थ यासाठी झालो की म्हणजे अगदी तुम्हाला आठवत असेल, काल परवाचा एक व्हिडिओ मी सहज स्क्रोल करत होतो रील्स, आणि एका शाळेमध्ये एक छोटा चिमुकला आलेला आहे 8-9 वर्षाचा, त्यानं टक्कल केलेला आहे. आणि सहज म्हणून त्याला उत्सुकतेनं शिक्षक विचारतात, का रे टक्कल काय केलंस? तर तो शिक्षकांना म्हणतोय, अरे आमची आजी गचकली की. त्यानं जे उत्तर दिलं हे फार भयंकर वाटलं मला. म्हणजे त्याला हे कुठंतरी ऐकलेलं असणार आहे की त्याचे वडील म्हटले असतील की तुझी आजी गचकली, किंवा त्याचे कुणीतरी आप्तेष्ट म्हटले असतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या आईच्या कर्तृत्वाचा शोध घेणं हे नव्या पिढीसाठी किती महत्वाचं आहे, ही गोष्ट डॉक्टर केळे यांच्या पुस्तकाच्या निमित्तानं मला या ठिकाणी अधोरेखित करायची आहे. एक लक्षात घ्या की फमुशन्याने असं म्हटलेलं आहे की जसं न्यायालय असतं तसं आईचं मायालय असतं. आई ही एक अशी गोष्ट असते की जी आपल्याला आपल्या आयुष्यातनं वजा करता येत नाही. आणि ही आई अशी एक संघर्षशील आहे, ज्या आईचं चरित्र लेखकाने साकारलं. हरिभाऊ कवडे त्याला चरित्रात्मक कादंबरी असं म्हटलेले आहेत. मला थोडा संभ्रम आहे की याला चरित्र म्हणावे की चरित्रात्मक कादंबरी म्हणावं, कारण त्यात थोडेसे काही तांत्रिक गोष्टी मला दिसत आहेत. तो मुद्दा, फॉर्मचा मुद्दा आपण बाजूला ठेवूयात, परंतु एक संहिता म्हणून ही कादंबरी किंवा हे पुस्तक तुम्हाला अत्यंत अस्वस्थ करतं. मुळामध्ये हरिभाऊ कवडे यांना या पुस्तकावर काही एक लिहावं हे वाटणंच फार अफलातून आहे. खरं तर त्यांचा फोन आल्यानंतर मला आधी असं वाटलं की हे कुठेतरी प्राध्यापक असतील, यांनी काहीतरी एमफिल किंवा पीएचडी साठीचं हे संशोधन केलेलं असेल. नंतर त्यांचा फोन आल्यावर ते म्हणाले की मी महावितरण मध्ये काम करतो. आणि म्हणजे मला आश्चर्य वाटलं की खरं तर हे जे पुस्तक आहे हरिभाऊ तुमचं, याच्यावर आमच्याकडे एखादी पीएचडी किंवा एमफिलचा प्रबंध होईल इतकं महत्वाचं ते पुस्तक आहे. कुठल्याही आर्थिक लाभाशिवाय, म्हणजे या पुस्तकानं तुम्हाला इन्क्रिमेंट मिळणार नाही याची तुम्हाला कल्पना आहे, ती पळळकर साहेबांनाही आहे, बरोबर आहे, किंवा तुमचा EPI तुमचा वाढणार नाही याची कल्पना आहे. पण तरी तुम्हाला असं वाटलं की आपल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अधिकारानं लिहिलेल्या एखाद्या संहितेचा आपण जरा वेगळ्या पद्धतीने शोध घेऊ. तर ही भावना फार महत्वाची आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की सगळ्याच गोष्टी इन्क्रिमेंटनं आपल्याला आनंद मिळत नाही. काही गोष्टी आपल्याला साहित्य, कला किंवा तत्वज्ञानातनंही आपल्याला आनंद देत असतात. तो प्रयत्न यांनी, हरिभाऊ यांनी या ठिकाणी केलेला आहे. नानीबद्दल बोलताना, वाचताना मला एक लक्षात आलं की एका गोष्टीचा मी उल्लेख करेन. खूप वर्षांपूर्वी जे काही साहित्याचे अभ्यासक असतील त्यांना माहिती असेल की आईविषयी खूप संहिता मराठीमध्ये किंवा अन्य भाषेमध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत. एक महत्वाची संहिता जगभरात जी प्रसिद्ध आहे तिचा उल्लेख डॉक्टर केळे यांनी त्यांच्या पुस्तकात केलेला आहे. ती कादंबरी म्हणजे मॅक्झिम गॉर्की यांची मदर. मॅक्झिम गॉर्की हा एक रशियन लेखक होता आणि त्या रशियन लेखकानं त्या कादंबरीतनं जे आईचं एक चरित्र साकारलं, म्हणजे एक क्रांतिकारक नायक घडवणारी आई. ज्या काळामध्ये साम्यवादी विचाराचा एक फार मोठा प्रसार रशियामध्ये होत होता, कम्युनिस्टांच्या चळवळी होत होत्या, आणि आपल्या मुलाला क्रांतिकारक बनवणारी आई पॉवेल हा त्या कादंबरीचा नायक आहे. आणि ही कादंबरी इतकी गाजली त्या काळामध्ये, मला वाटतं 1907 साली ही कादंबरी लिहिली गेली. रशियन भाषेसह ती जगभरात
वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित झाली. याचं कारण आई हे क्षेत्र असं आहे ना की ज्याला तुम्हाला प्रदेशाच्या किंवा भाषेच्या सीमा मर्यादित करू शकत नाहीत. ज्याचा उल्लेख वलेकर सरांनी या ठिकाणी केला की मराठीतली एक अत्यंत महत्वाची संहिता म्हणजे साने गुरुजींची श्यामची आई. तिच्याविषयी मी बोलत नाही, आपण सर्वांनी ती कदाचित वाचली असेल अशी मी शक्यता गृहीत धरतो. परंतु सर आणखी एका संहितेचा मी उल्लेख करतो. अशोक भटकर नावाचे मराठीतले फार महत्वाचे लेखक होते आणि त्यांची एक कादंबरी आहे 72 मैल नावाची, ज्या कादंबरीवर सिनेमाही अगदी अलीकडच्या काळामध्ये आलेला होता. ही कादंबरी काही आईवर नाही, पण त्या कादंबरीमध्ये राधाक्का नावाचं एक पात्र आहे आणि कोल्हापूर ते सातारा या 72 मैलाच्या प्रवासामध्ये एक स्त्री आपल्या मुलांसाठी काय करते. तर म्हणजे एक कादंबरीचा स्पॅन किती आहे, तर तो काही असा मोठा काळ नाहीये की काहीतरी युद्ध झालंय 5-50 वर्ष गेली. फक्त 72 मैल ते 3 दिवस चालतात आणि या 3 दिवसावर ही कादंबरी आहे. तर अशा काही अत्यंत उत्तम कादंबऱ्यांच्या पार्श्वभूमीवर मी डॉक्टर केळे यांच्या नानी या पुस्तकाकडे जर पाहिलं तर मला लक्षात येतं की ही फार एक श्रेष्ठ दर्जाची कलाकृती आहे. त्याचं कारण असं की फारच म्हणजे आता इथे मला खरं तर ह्या पुस्तकावर बोलायचं, नानीविषयी बोलायचं नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु एक लक्षात घ्या की मुरहरी केळे यांचं वेगळेपण काय आहे. म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांची बनकरवाडी कादंबरी आपल्याला आठवत असेल की जिच्यावर पुढे सिनेमाही आलेला होता, अत्यंत तो सिनेमा गाजला. माडगुळकरांनी साहित्याच्या किंवा संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये बनगरवाडी या नावाला खूप व्यापक ओळख मिळवून दिली आणि डॉक्टर मुरहरी केळे यांनी केळेवाडी या गावाला साहित्याच्या विश्वामध्ये एक महत्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे एखादा लेखक जेव्हा एखाद्या व्यक्तीचं चरित्र लिहितो, ते चरित्र केवळ त्या व्यक्तीचं नसतं, त्या गावाचं असतं, त्या संस्कृतीचं असतं किंवा त्या एकूणच वाङ्मयीन किंवा सांस्कृतिक पर्यावरणाचंही असतं. आणि त्यामुळे मला ही संहिता फार महत्वाची वाटते आहे. हरिभाऊ कवडे सारख्या एका नव्या पिढीतल्या अभ्यासकाला असं वाटलं की आपण याविषयी काहीतरी लिहावं, तर ही गोष्ट फारच महत्वाची वाटते मला. त्याचं कारण असं की समीक्षा हा शेवटी एक बौद्धिक व्यवहार असतो किंवा ती एक बौद्धिक प्रक्रिया असते आणि तुम्हाला समीक्षा करायची असेल तर तुमच्याकडे तेवढा बौद्धिक कणखरपणा सुद्धा असला पाहिजे. म्हणजे भले आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीवर लिहित असू, अलीकडे काय होतं की आता टीका सहन करण्याचा आता काळ राहिलेला नाही. म्हणजे कुणी उलट सुलट जर आपल्यावर काही कॉमेंट केली तर त्याला आपण लगेच आपल्या शत्रूच्या यादीत टाकतो. निकोप टीका सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये आता उरलेली नाही. ही फारच वाईट गोष्ट आहे एकूणच आपल्या सांस्कृतिक पर्यावरणाची. कधी काळी असे वाद प्रतिवाद केले जायचे, आता त्याचं स्वरूप आता हमरीतुमरीवर आलेलं होतं. आपण ट्रोलिंग की तू काय करतो रे मला, कारण तात्काळ प्रतिसाद द्यायची साधनं आपल्या भोवती आहेत. परंतु जेव्हा हरिभाऊ कवडे जेव्हा या संहितेचा विचार करतात तेव्हा त्यांनी या कलाकृतीचं अंतसौंदर्य तर उलगडून दाखवलेलंच आहे, परंतु इतक्या सूक्ष्म तपशिलात त्यांनी अभ्यास केलेला आहे की खरोखरच मी सांगतो की विद्यापीठीय स्तरावरही अशा पद्धतीचं संशोधन अपवादानच होतं. त्यामुळं हरिभाऊ तुम्ही या सगळ्या कौतुकास पात्र आहात. तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. ते यासाठी असं म्हटलं जातं की फसलेले ललित लेखक हे समीक्षक होतात आणि त्यामुळं त्या वर्ड्सवर्थनं असं म्हटलेलं होतं की काय विधान होतं त्यांचं, द क्रिटिक इज अ फेल्ड पोएट, असं त्यांचं ते विधान होतं, म्हटलेलं होतं की ज्यांना ललित लेखन करता येत नाही, कविता लिहिता येत नाही, असं म्हणजे ही चांगलीच गोष्ट की आपल्याला हे जमत नाही म्हणून आपण इकडे जावं. काहींना असं वाटतं की आपण चांगलंच लिहितो आणि तेच लिहित असतात आणि ते फारच वाईट आहे. म्हणजे मी मागे असं म्हटलेलं होतं की कविता लिहिणं ही फार सोपी गोष्ट झालेली आहे, पण कवीने निदान पर्यावरणाची तरी काळजी घ्यावी. त्याचं कारण शेवटी कागद झाडापासून तयार होतो. त्यामुळे आपण खूप काहीतरी लिहून वाया घालवू नये असं मला स्वतःला वाटतं. तर ललित लेखनाची निर्मिती प्रक्रिया जर आपल्याला माहित नसेल तर मग आपलं लेखन अर्थशून्य ठरण्याची शक्यता असते. मुरहरी केळे हे जरी एका वेगळ्या क्षेत्रात असले तरी असं काही नाही की वेगळ्या क्षेत्रातले लोकांचं लेखन चांगलं नसतं. प्रशासनामध्ये किती लेखक चांगले दाखवू तुम्हाला, भारत सासने, लक्ष्मीकांत देशमुख, लहू कानडे, कितीतरी नावं आता घेऊ शकेन मी इथे. तो मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा नाहीये. परंतु समीक्षा ही एक शोधाची प्रक्रिया असते
आणि मगाशी दैवतनं जो उल्लेख केला ना की वाल कुलकर्णी हे मराठीतले एक थोर समीक्षक होऊन गेले आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की समीक्षा ही विनम्र बुद्धीनं करायची असते, म्हणजे समीक्षेकडे अहंकार नसावा. नाहीतर मग मी कुणीतरी समीक्षक आहे आणि आता याची चिरफाडच करतो आणि बघतो कसं, तर हा जो आपल्यामध्ये एक अहंकार आजच्या काळामध्ये वाढत चाललेला आहे. मला नेहमी वाईट वाटतं की आता आपण अशा एका काळामध्ये आहोत की ज्या काळामध्ये सांस्कृतिक हितसंबंधाचे असे कप्पे क्रिएट झालेले आहेत की हा माझ्या गटाचा, तो त्याच्या गटाचा, याच्याविषयीच आपण लिहू, याच्याविषयी काहीच लिहायचं नाही, याला अनुलेखाने आपण मारू. असा सगळा काळ भोवतालात असताना 2016 साली प्रकाशित झालेल्या कलाकृतीवर लगेच 8-9 वर्षानं एखादा समीक्षा ग्रंथ प्रकाशित होणं ही निकोप वाङ्मयीन व्यवहाराची एक घटना आहे असं मला वाटतं आणि त्यामुळं या गोष्टीचंही मला या ठिकाणी कौतुक करायचं आहे. समीक्षा कशासाठी करायची असते? चांगली समीक्षा ही वाङ्मयीन व्यवहारावर धाक निर्माण करत असते, बरोबर. म्हणजे काहींना जो लेखकालाही अहंकार असतो, म्हणजे मी जे लिहितो ते सर्वश्रेष्ठच आहे, त्याच्यावर टीका करण्याचा कोणालाच अधिकार नाही असं वाटणारे अनेक कवी असतात, असं वाटणारे अनेक लेखक असतात. या पार्श्वभूमीवर समीक्षा काय करत असते तर समीक्षा एक निकोप असा वाङ्मयीन व्यवहार ठेवण्याच्या दृष्टीनं ती प्रयत्न करत असते. नानी ही अशी एक संहिता आहे जी हरिभाऊ कवडे त्या संहितेच्या प्रेमात पडलेले आहेत आणि त्यांनी त्या संहितेवर वेगवेगळ्या पद्धतीनं संशोधन आपल्या समोर केलेलं आहे. मला असं वाटतं की चांगली संहिता म्हणजे चांगला समीक्षक हा लेखकाला सुद्धा एक नवं आत्मभान देण्याचं काम करत असतो. म्हणजे मी जर कुठे चुकलो असेल तर आपण ते निकोपपणे स्वीकारलं पाहिजे. आधी मी म्हटल्याप्रमाणे म्हणूनच समीक्षकाकडे काय असलं पाहिजे तर एक बौद्धिक कणखरपणा जर असेल तर आज अशी समीक्षकांची नावं आपल्याला फारशी घेता येत नाहीत. ही एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करायची आहे. ज्या नानीविषयी आपण या ठिकाणी बोलतो आहोत किंवा त्या विषयीच्या समीक्षा ग्रंथाविषयी बोलतो आहोत की मला हे नेहमीच वाटतं की अजूनही ग्रामीण स्त्रियांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झालेली नाही. म्हणजे तुम्ही तर खूप नानीबद्दल लिहिलं, तो काळ खूप आधीचा आहे, आजही यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. पण खेड्यातल्या स्त्रिया या जन्मदातच अत्यंत सहनशील असतात, स्वाभिमानी असतात. नानी ही एक अशी कणखर स्त्री या लेखकाने आपल्याला दिलेली आहे की ज्या स्त्रीनं एक स्वतः कधीही नैतिकतेशी प्रताडणा केलेली नाही आणि तिनं एक स्वतःचं सामाजिक चारित्र्य अत्यंत कसोशीनं जपलेलं आहे. अत्यंत अभावग्रस्त परिस्थिती तिच्या आजूबाजूला आहे. अगदी नवऱ्याचं तर नंतर बघूया, पण आई वडिलांपासून सुद्धा तिची एक काय म्हणूया त्याला ताटातूट होते आहे आणि कौटुंबिक स्तरावरच्या विविध पातळ्यांवर तिला कमालीचा संघर्ष करावा लागतो आहे. पण तरीही मध्ये ती खचते, आत्महत्येचा प्रयत्न करते, पण पुन्हा ती जगण्याची एक नैतिक ताकद तिला प्राप्त होते आणि ती जगत जाते आणि अगदी शेवटपर्यंत म्हणजे 2012 पर्यंत, बरोबर 12च ना सर, 2012 पर्यंत ही नानी आपल्या कुटुंबाला एकत्र बांधण्याचं काम करते. तर मी हे इथे नमूदच करणार होतो की हा एक व्यापक असा चित्रपटाचा विषय आहे, परंतु तुम्ही म्हटलं तर ते फारच चांगली गोष्ट आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की म्हणजे काकांचं चरित्र यातनंही दिसतं, म्हणजे मी ते आधीच वाचलेलं नाही. म्हणजे एखाद्या वैराग्याच्या स्थितीपर्यंत कुटुंब प्रमुख जातो आणि त्याला एकदम विरक्ती येते आणि मग अशा वेळी तो हा विचार करत नाही की आता आपल्या कुटुंबाचं काय होईल. पण तरीही ही स्त्री अत्यंत काय म्हणूयात की सामर्थ्यानं एक उसळी घेते आणि आपल्या कुटुंबाचा भार अंगावर घेते. तर ही फार भयंकर गोष्ट आहे. खेड्यापाड्यात आजही असं घडतं. या कादंबरीतलं काही उदाहरणं मी मुद्दाम तुम्हाला सांगतो. म्हणजे काय घडतं, नानी ही कष्टकरी स्त्री आहे आणि बाळंतपणाच्या 12व्या दिवशी ती विहिरीवर कामाला जाते. आता तुम्ही कल्पना करा की आपल्याकडे साधारणपणे वैद्यकीय शास्त्राचा जरी विचार केला तरी प्रसूतीनंतर स्त्रियांची शारीरिक झीज भरून येण्यासाठी किमान 1 महिन्याचा अवधी आपल्याला हवा असतो विश्रांतीसाठी. या काळामध्ये तिला काही पोषक घटक द्यावेत वगैरे वगैरे. पण खेड्यापाड्यातल्या स्त्रियांना हे खरोखरच कठीण असतं फार. आणि ही जेव्हा असे काही प्रसंग वाचतो ना तेव्हा आपल्याला असं गणबोलून येतं आतमध्ये की बापरे हे किती भयंकर असं सोसलेलं आहे. मला एकदम ही केळेसर हा प्रसंग वाचताना मला योगीराज बागुलांच्या एका चरित्रात्मक पुस्तकाची आठवण झाली. विठाबाई भाऊ मांग नारायण गावकर.
ह्या महाराष्ट्रातल्या लोकसम्राज्ञी, तमाशा सम्राज्ञी म्हणून त्याची ओळख होती. आणि त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा. म्हणजे काय घडतं, म्हणजे हा प्रसंग मी मुद्दाम या ठिकाणी ठेवतो तुमच्या समोर की स्त्रियांचं जगणं एकूण आपल्या सामाजिक पटलावर कशा पद्धतीनं आपण पाहिलं पाहिजे. विठाबाई बहुमांग या त्या काळातल्या अत्यंत नावाजलेल्या कलावंत आणि त्यांना बघण्यासाठी किंवा त्यांचं लोकनाट्य तमाशा पाहण्यासाठी दूरदूरून शेकडो किलोमीटरवरून लोक यायचे. आणि त्या काळामध्ये विठाबाई या बॅक स्टेजला आहेत आणि बाळाला त्यांनी जन्म दिलेला आहे. बराच वेळ झाला स्टेजवर त्या येत नाहीत म्हणून लोक ओरडायला लागले. तोपर्यंत काहीतरी दुसरं सुरू होत आहेत. आणि मग कुणीतरी विठाबाईला सांगतं की विठाबाई तू जर स्टेजवर आली नाहीस तर हे लोक आपला तंबू पेटवून देतील किंवा दगड मारतील. त्याही काळात मग विठाबाई कमरेला बांधते, बाळाची नाळ तोडते आणि स्टेजवर येऊन नाचते. आता हे सगळं वाचलं ना आपण हादरून जातो. म्हणजे ज्या काळामध्ये आपल्याला वैद्यकीय रजा उपलब्ध असतात 6-6 महिने, 1-1 वर्ष आपले शहरी स्त्रिया काम करू शकत नाहीत, त्या काळामध्ये विठाबाई सारखी एखादी स्त्री बाळाची नाळ तोडते आणि लगेच नृत्य करायला हजर होते. ही घटनाच किती भयंकर आहे. नानीचं जेव्हा मी हे सगळं वाचत होतो तेव्हा नानीच्याही असेच प्रसंग आहे. पायामध्ये काटा गेलेला आहे, रोजगार हमीच्या कामावरती आहे. एक लक्षात घ्या, मी आधी जे म्हटलं ना की नानी हे पुस्तक केवळ एका स्त्रीचं चरित्र नाही, तो आपल्या समाजाचा सांस्कृतिक इतिहास देखील आहे. म्हणजे रोजगार हमीचा संदर्भ इथे आला. वसंतराव नाईक ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होते 1972ला एक भयंकर मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडलेला होता. दुष्काळ म्हणजे काही तात्कालिक गोष्ट नसते की 70 पासूनच पाऊस नव्हता, पर्जन्यमान कमी होत गेलेलं होतं. पण या काळातलं सगळं जे काही समाज जीवन आहे तेही केळे यांच्या पुस्तकातून आपल्याला पाहता येतं. किंवा हरिभाऊने त्याचं एक प्रकरणच केलं की ह्या धनगर समूहाचा ही एक फार महत्वाचा असा पट यात आपल्या समोर उलगडून दाखवला जातो. म्हणजे लग्नविधी असतील किंवा अन्य गोष्टी असतील. त्यामुळं ही संहिता खूपच महत्वाची आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे या प्रकरणाचा मी काही तांत्रिक परिचय करून देत नाही, तो यापूर्वी करून देण्यात आलेला आहे. 7 प्रकरणं आहेत, वेगवेगळ्या नावाची ही प्रकरणं आहेत. पण एक मला नेहमी जाणवतं की खेड्यातल्या एका स्त्रीची सामाजिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर कशा पद्धतीची कुचंबना होते, अवहेलना होते आणि तरीही ती अत्यंत धीरोदात्तपणे आयुष्याला सामोरं जाऊ पाहते. तर हा संघर्षशील इतिहास डॉक्टर केळे यांनी या कादंबरीतनं किंवा चरित्र ग्रंथातनं साक्षात केलेला आहे. तर हे एक अत्यंत व्याकुळ करणारं असं हे कथन आहे. एका स्वाभिमानी स्त्रीचा हा आत्मसंघर्ष डॉक्टर केळे यांनी ज्या पद्धतीनं मांडलेला आहे तर ही फार महत्वाची गोष्ट मला वाटते. त्याचं कारण असं की चरित्र ग्रंथ लिहिणं ही फार सोपी गोष्ट नसते. त्याचं कारण एक तर तुम्हाला त्या चरित्र नायकाच्या किंवा नायिकेच्या इतक्या तपशिलामध्ये उतरावं लागतं आणि जे तर तपशील तुमच्याकडे नसतील तर ते चरित्र काय म्हणूयात की ते फार विश्वासार्ह ठरण्याची शक्यता नसते. आपल्याकडे काही फार महत्वाचे चरित्र म्हणजे धनंजय कीर नावाचे फार मोठे चरित्र लेखक होते ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र त्यांच्या हयातीतच लिहिलं आणि त्यांना ते दाखवलं की बाबासाहेब हे तुमचं चरित्र आहे, ऑथेंटिक चरित्र भारतातलं. नंतर त्यांनी अन्य ही चरित्र लिहिली. इथे मला एक महत्वाची गोष्ट काय वाटते की मला डॉक्टर केळे यांना आपलं आईचं चरित्र लिहावं हे आधी त्यांच्या मनामध्ये विचार येणं हेच फार थोर गोष्ट आहे. आणि मग ते वेगवेगळ्या टप्प्यावर आईशी चर्चा करत जातात, तिचा सगळा जगणं समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि मग एका निमित्तानं संस्कृती ती अल्बम पाहता पाहता मग आईचा जुना फोटो चाळताना त्यांच्या डोक्यामध्ये तो प्रकाश पडतो आणि आईच्या त्या सगळ्या घटना प्रसंगांना ते साक्षात करत जातात. तर ही अत्यंत एक अजोड अशी कलाकृती आहे असं या निमित्तानं मी नमूद करतो. 1-2 गोष्टीच फक्त मी तुमच्या समोर ठेवतो. मला कल्पना आहे की खूप वेळ झालेला आहे. पहिल्याच प्रकरणामध्ये त्यांनी असं एक लिहिलेलं आहे की 20 तारी त्याला या नावाचं एक प्रकरण आहे त्यांच्या संहितेमध्ये. आणि म्हणजे त्यांची नानी आणि त्यांच्या बहिणी रात्रीचा प्रवास करतात. काळोख आहे प्रचंड आणि अगदी एका पावलावर एक तुडुंब भरलेली विहीर आहे. पण त्याच वेळी वीज चमकते आणि त्यांना लक्षात येतं की अरे पुढे विहीर आहे आणि ते मागे सरतात. जर ती वीज चमकली नसती तर कदाचित त्या चौघी त्या विहिरीमध्ये पडल्या असत्या. आता बघा
म्हणजे काय योगायोग असतो. म्हणजे मी बऱ्यापैकी नास्तिक असल्यामुळे मी काही ते याला दैवयोग वगैरे असं मानत नाही, पण या विजेचा आणि मग डॉक्टर खेळे यांच्या महावितरण मध्येच नोकरीला लागण्याचा काही एक संबंध आहे का, तर ही किती एक महत्वाची गोष्ट आहे. आणि तिथून डॉक्टर केळे यांनी आपला सगळा पट मांडलेला आहे. तो फार अस्वस्थ करतो आपल्याला. म्हणजे भालचंद्र नेवाडेची कोसला वाचली तर त्यातला एक मनीचा मृत्यू किंवा श्यामच्या आईमध्ये असे काही, तसा इथे शिंदूचा मृत्यू या कादंबरीमध्ये. एका चिमुकल्या मुलीचा 9व्या-10व्या वर्षी मृत्यू होतो, बहिणीचा त्यांचा एक भाऊ आधी वारतो रामकृष्ण. तर हे सगळे म्हणजे काय म्हणूयात की आताचा जो आधी मी म्हटलं ना की आजी गचकली, तर आजचा काळ हा एकदम असा दुःखाचं रोमॅन्टिकीकरण करण्याचा काळ आहे. पण अशा काळामध्ये अत्यंत काय म्हणूयात त्याला आस्थेनं, अत्यंत आत्मीयतेनं आपल्या नातेसंबंधाचा, आपल्या पूर्वजांचा शोध घेणं ही सुद्धा एक फार थोर गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे स्त्री कष्ट करते, प्रचंड कष्ट करते, पण अजूनही म्हणजे हे पुस्तक जे आहे ना ते आणखी एका गोष्टीवर भाष्य करतं. म्हणजे आपल्याकडे काय म्हणूयात त्याला की लिंगभाव, लिंगभेद, म्हणजे अजूनही पुरुष प्रधानता किती प्रकार आहे. म्हणजे दिवसभर स्त्री कष्ट करते, परंतु पैसे मात्र तिच्या नवऱ्याला हवे असतात, पगार मात्र नवऱ्याला हवा असतो. म्हणजे स्त्रीला तेवढंही स्वातंत्र्य आपण अद्यापही देऊ शकलेलो नाहीत. कुठपर्यंत की जेव्हा आपण 21व्या शतकात आता पाव हिस्सा आपला जगून होतोय, अजूनही आपण इक्वेलिटी मानायला तयार नाही आहोत. तर मला असं वाटतं की या निमित्ताने ही कादंबरी त्या पुरुषांच्याही डोक्यामध्ये उजेड पाडेल की जे घरामध्ये अशा पद्धतीची एक विषम रचना ज्यांनी आकाराला आणलेली आहे, त्याच्या मागे काही एक अहंगंड असतो की मग पुरुष आहे. पुरुष आहे म्हणजे काय, तर दुसऱ्याचं माणूस पण नाकारणं. स्त्री ही एक माणूस आहे हेच आपण नाकारतो आणि मग फक्त तू मला आणून दे, तू फक्त कष्ट कर. तर ह्या गोष्टीवरही डॉक्टर केळे यांनी वेगळ्या प्रसंगातनं काही एक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कादंबरी, ही संहिता नाही, त्या मूळ कलाकृती हे चरित्र काय करताय तर त्या जाती व्यवस्थेवरही बोलत आहे. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे दंडकारण्याचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, त्यामध्ये तो हरिभाऊ कवडे यांनी खूप त्याचा आस्थेनं पुढे विचार केलेला आहे. खेड्यापाड्यामध्ये अल्पवयीन मुलींची फार कुचंबना होते, लहानपणामध्ये लग्न होणे आणि त्या मुलाला, म्हणजे आता काळ बदलत गेला, परंतु इंद्रजित भालेरावांनी किस्सा असा सांगितलेला होता की जुन्या काळामध्ये 2 गरोदर स्त्रिया एकमेकांच्या पोटाला कुंकू लावायच्या आणि त्या कुंकू लावण्याचा हेतू असा की जर त्या काय म्हणूयात त्याची लग्न झाली, गरोदरपणात त्या अपत्यांची, ती जेव्हा जन्माला येतील तेव्हा त्यांची लग्न केली जायची आणि जर त्यातला एखादा दुर्दैवाने मेला किंवा मेली तर ती विधवा व्हायची आणि नंतर मग ते पूर्ण आयुष्य त्या स्त्रीला, जिने आपला नवरा पाहिलेला नाही, तिला विधवा म्हणून वागवलं जायचं. तर ही एक भयंकर अशी व्यवस्था आपल्याकडे होती. मग 19व्या शतकातल्या काही प्रबोधनकारी चळवळीनं यामध्ये काही एक बदल होत गेला. ही एक बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या. खूप प्रसंग आहेत. हरिभाऊ कवडे यांनी आपल्या समीक्षकाच्या दृष्टीनं त्याविषयी अत्यंत आस्थेनं त्यांनी याविषयी भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आधी म्हटलेलं होतं की समीक्षकाकडे व्यासंग हवा. आपल्याला एखाद्या, म्हणजे समीक्षक काय करत असतो तर समीक्षक हा वाचक आणि लेखक यांच्यामध्ये एक संवादाचा पूल बांधण्याचं काम करत असतो, बरोबर आहे. तर हरिभाऊ कवडे यांनी या निमित्तानं एक काम केलेलं आहे की त्यांना आवडलेली एक कलाकृती वाचकांपर्यंत सुलभ भाषेमध्ये ती समजून सांगण्याचा, निरूपण करण्याचा, किंवा त्यांनीच म्हटल्याप्रमाणे ती आस्वादक समीक्षा त्यांनी आपल्या समोर त्यांनी ठेवलेली आहे. या निमित्तानं मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. खरं तर खूप गोष्टी बोलायच्या होत्या पण त्या इथे टाळतो. मला आपण या ठिकाणी बोलवलं, म्हणजे डॉक्टर केळे यांच्याबद्दल मी फक्त एक गोष्ट सांगेल. आधी म्हटलो तसं की आमचा फार अलीकडचा परिचय आहे, पण मागे एका परदेश दौऱ्यात वर आम्ही सोबत होतो एका सांस्कृतिक निमित्तानं, तिथे त्यांची मुलाखत ऐकली मी आणि त्यांची एकूण जी काही समज आहे, म्हणजे आम्ही आधी काय म्हटलं की अधिकाऱ्याला आपला अधिकारी पण बाजूला ठेवून तुम्हाला या सगळ्या भोवतालाशी जर समज होता येत नसेल तर तुमच्या लेखकपणाला काही अर्थ नसतो. मी अधिकारी आहे तोच ॲटिट्यूड घेऊन तुम्ही जर वागणार असाल तर लोक तुम्हाला लेखक म्हणून स्वीकारणार नाहीत. मुरहरी केळे हे असं एक नाव आहे की जे अधिकारी म्हणूनही मोठे होते, लेखक म्हणूनही मोठे आहेत आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांची सगळी आपल्यामध्ये एक चांगली प्रतिमा आहे. सर,
तुमचं आणि हरिभाऊ कवडे या दोघांचं या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर सरांनी 1960 नंतरची जी साहित्य आत्मकथने ही परंपरा मांडत लेखकाने विचार करायला लावणारं साहित्य निर्माण केलं पाहिजे या एक भावना व्यक्त केली. साहित्य कला तत्वज्ञानातून आनंद घेणं फार महत्त्वाचं असतं आणि चरित्र हे एका व्यक्तीचं नसून ते परंपरेचं सांस्कृतिकतेचं किंवा परिसराचं असलेलं ते लिखाण असतं. चांगली समीक्षा वाङ्मयीन व्यवहाराला धाक निर्माण करते. ही जी विचारधारा आहे किंवा हा जो विचार सरांनी दिला तो मला फार महत्त्वाचा वाटतो. कारण समीक्षा चांगली जन्माला आली किंवा समीक्षक चांगला लिहायला लागला किंवा लेखकाला समीक्षकाने जर काही गोष्टी सांगितल्या ते भान लेखकाला प्राप्त होत असतं आणि हा संवाद खऱ्या अर्थानं घडणं मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. त्याबद्दल मी सरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुधीर गव्हाणे सर यांना मी नम्र विनंती करतो त्यांनी आजच्या या प्रकाशन सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप करावा. सरांचा सर्वांना परिचय आहे. पुन्हा परिचय करून देण्याची मला वाटतं फार गरज नाही. धन्यवाद. आजच्या या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं नानी आकलन आणि आस्वाद या हरिभाऊ कवडे यांनी नानी या चरित्राचा घेतलेला आस्वाद आणि त्याचं आकलन यावर मान्यवर मराठी साहित्याच्या अभ्यासकांनी अतिशय सक्षम रीतीनं भाष्य केलेलं आहे. खुद्द हरिभाऊ कवडे यांनी मनोगत व्यक्त केलं आणि मनोगत व्यक्त करताना मला असं जाणवलं की आपण प्राध्यापक किंवा समीक्षक नाही आहोत याच्याबद्दल ते फार चिंतातूर होते. त्यामुळे ते वारंवार म्हणत होते की कवडेंना आवडेल वगैरे वगैरे. पण आता विद्यापीठातल्याच प्रोफेसरने तुमचं कौतुक केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही आता यापुढं ते मनात काही ठेवू नका. असेच दणके मारत जा आणि लिहित जा, काही अडचण नाही. बऱ्याचदा प्राध्यापकी पेशात नसलेले लोक अधिक चांगलं लिहितात असं माझं निरीक्षण आहे. कदाचित चुकीचं आहे परंतु असं माझं निरीक्षण आहे. तेव्हा आमचे मुलाटे सर आधी जेव्हा सहकार खात्यात होते त्यावेळेला ते खूप चांगलं लिहायचे. नंतर मग ते समीक्षक झाले. आधी साहित्यिक होते चांगले आणि कादंबऱ्याही खूप चांगल्या चांगल्या त्यांनी लिहिलेल्या. तेव्हा तुम्ही प्राध्यापकी पेशात असला म्हणजे चांगलं लिहिता असं काही गृहीत धरता येत नाही. नाही गृहीत धरू नये. तुम्ही ते मनात न्यूनगंड अजिबात बाळगायचं कारण नाही. या कार्यक्रमाला मी असं पाहतोय की समोर आमचे मुलाचे सर आहेत, ढेपळे सर आहेत, या शहरातले नामांकित शिक्षण तज्ञ आणि आदरणीय कवडे सर आहेत. साहित्य परिषदेच्या एका निवडणुकीमध्ये प्रताप बोराडे सरांसाठी काम करणारे बोराडे आहेत काकांसाठी प्रचारात होते. त्यावेळेला मी पण ती निवडणूक लढवत होतो आणि त्यावेळेला त्यांनी अनेक असाहित्यिक मेंबर करून निवडून आणले होते लोकांना. तर असं तो ते पण आज मला पाहायला मिळालं. नंतर कळलं की ते याच महावितरण महापारेषण मधलेच कार्यकारी अधिकारी होते. या कार्यक्रमासाठी मला खूप आनंद आहे की आजचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर सर आले आणि खरं तर त्यांनी इतक्या कमी वेळामध्ये इतकं सुंदर विवेचन केलं. असं वाटलं की तेही साहित्यिकच आहे. इतकं चांगलं त्यांनी भाष्य पुस्तकाच्या फक्त कव्हरवर मुखपृष्ठावर बोलून त्याचा संदर्भ त्या सगळ्या नानीच्या जीवनाशी जोडत त्यांनी खूप चांगली मांडणी केली आणि मी खूप प्रभावित झालो. आणि पुन्हा माझं मत पक्क झालं की प्राध्यापक नसलेले लोक चांगलं बोलतात.
निर्मोही फडके मॅडमना मला असं दिसतंय की त्या लवकरच एक चांगल्या समीक्षक होण्याची शक्यता दाट मला दिसते आहे. ज्या पद्धतीनं त्या चिकित्सा करत होता, मांडणी करत होत्या, आणि तुमच्याकडं निर्मोही नाव असलं तरी मोह असू द्या साहित्याचा तो कायम ठेवा आणि अशीच समीक्षा करत जा. तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे. तुम्ही जी मांडणी केली, तुम्हाला वेळ अपुरा मिळाला त्यामुळं जाणवलं मला, परंतु खूप चांगली समीक्षक होण्याची तुम्हाला शक्यता आहे. तुमच्या व्यक्तिमत्वातनं, तुमच्या मांडणीतनं मला लक्षात आलं. आणि आमचे पी विठ्ठल सरनी सांगितल्याप्रमाणे समीक्षक थोडा कोरड्या वृत्तीचा लागतो, तो ओला असता कामा नये. आणि ती कोरडी वृत्ती तुमच्या मांडणीमध्ये मला दिसली आणि त्यामुळे तुम्ही चांगले समीक्षक व्हाल असं मला वाटतं. या पुस्तकावर सांगोल्याहून आलेले आमचे मित्र वालेकर सर यांनी एकदम अंतःकरणाचे बोल, त्यांची प्रस्तावनाही वाचली मी, तेव्हा लक्षात येतं की ते भारावून गेलेले आहेत ते व्यक्तिमत्व, नानी हे व्यक्तिमत्व पाहून. आणि त्याचबरोबर आजचे जे प्रमुख व्यक्ती आहेत आपले मुरारी केळे सर, यांच्या व्यक्तिमत्वाने ते खूप प्रभावित झालेले आहेत. आणि तो प्रभाव त्यांच्या शब्दातनं, त्यांच्या लिखाणातनं, त्यांच्या बोलण्यातनं वारंवार आपल्याला अनुभवायला येत होता. असे ते एक प्रकारे केळेमय झालेले व्यक्तिमत्व आहे. म्हणजे नानीच्या रूपात आणि केळे साहेबांच्या रूपात त्या मित्रभावाने ते अगदी केळेमय झालेले आहेत. आणि केळ्यांचा काही त्याचा संबंध नाही, केळे खाण्याचा, परंतु इतकं चांगलं त्यांचा आत्मभाव जो आहे तो अनुभवायला त्यांच्या भाषणामधून आला. आणि त्यांचं प्रस्तावना वाचल्यावरच मला कळलं की हे केळे साहेबांचे भक्त आहेत आणि नानींच्या व्यक्तिमत्वाचे महाभक्त आहेत. त्यामुळं आणि हे सगळे हबपच लोक आहेत सगळे, म्हणजे